आजची पत्रकार परिषद ठेवण्याचा उद्देश असा आहे की आपल्या माध्यमातून मी माझ्या मतदारांजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 15 तारखेला मी फॉर्म भरला आणि आजची ऑक्टोबरच्या 15 तारखेला 29 तारखेला फॉर्म भरला आणि आजची 16 तारीख आहे. मी सकाळपासून घरोघरी जाण्याचा प्रयत्न करतोय. स्लम असो किंवा बिल्डिंग असू दे, हाय राईज इमारती असू दे, परंतु सर्व ठिकाणी मी पोचू शकत नाही याची मला जाणीव झाली. आता 3 दिवस बाकी आहेत आणि म्हणून या पत्रकार परिषदेत माझ्या सर्व दहिसरकर मतदारांना मी विनंती करतोय, बंधूंनो, भगिनीनो, मी प्रयत्न करतोय तरी पण मी आपल्या घरापर्यंत पोहोचलो नाही, तरी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण 20 तारखेला सर्व कुटुंबियांनी मतदान करावं, माझ्या मशालीचं पहिलं बटन दाबावं आणि आपण मला विजयी करावं अशा प्रकारचं आवाहन करण्यासाठी मी आज पत्रकार परिषद आयोजित केली. तुम्ही सांगितलं की झोपडपट्टीला SR प्रोजेक्टमध्ये चाबी पण तुम्हीच दिलं, तुमचे पियुष गोयल का असं तुम्ही सांगितलं काय? पियुष गोयल आलेले होते, ते पण चाबी वाटप केलेले. हा, जे शांतीनगर म्हणजे जनकल्याण नगर अशा प्रकारची SRA आहे. ती SRA मध्ये मी नगरसेवक असताना, SRA ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची योजना आहे. मुंबई झोपडीमुक्त करण्याची 1980 साली माननीय शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांना दिला होता. तो प्रस्ताव माननीय शरद पवारांनी मान्य करून SRAची योजना लागू केली आणि आज लोक इमारतीमध्ये राहायला गेलेले आहेत. परंतु ज्याप्रमाणे ही SRA स्पीडने जायला पाहिजे, जलद गतीने व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे झाली नाही. दुसरं माझ्या आता असं लक्षात येते की SRA असो किंवा रिडेव्हलपमेंटची जे काही दिरंगाई होते त्याच्यावरती कोण लोकांना सहकार्य करत नाही. अधिकाऱ्यांकडे गेलो तर ते सांगतात विकासक तुम्ही नेमलाय, आम्ही नाही नेमला. अहो, पण या शासनाने जे कायदे केले त्या कायद्याच्याच अनुषंगाने विकासक नेमले होते. शासनाकडे सगळे चार्जेस आम्ही भरतो, शासनाच्या नियमाप्रमाणे चाललो. मग एखादा डेव्हलपर जर काम करत नसेल, लोकांना भाडं देत नसेल, तर ती जबाबदारी SRA फेटाळून लावते आणि तसं त्यांना फेटाळता येणार नाही. SRA त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि याच्यासाठी थोडी यंत्रणा वेगळी करायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही प्लॅन पास करता त्या दिवसापासून तुम्ही प्रोग्रेस रिपोर्ट तुम्ही विकासकाकडून, आर्किटेक्टकडून घेतला पाहिजे की माझी बिल्डिंग आज मी 2024ला चालू आहे, 2000 रिहॅब 2030 पर्यंत मी पुरा करेन. 3 वर्षाचे अग्रीमेंट असते, परंतु 12 वर्ष 15 वर्ष हे रिहॅब सुरू होत नाही. म्हणून याच्यावर एक यंत्रणा निर्माण करावी. ज्या विधिमंडळात जातो तिथे ही यंत्रणा उभी करण्याचा माझा हक्क आहे कायद्याने आणि मग त्यांचा प्रोग्रेस रिपोर्ट घेऊन तो सोसायटीच्या सभासदांना दिला पाहिजे 3 महिन्यात. आपली बिल्डिंगचं काम 20% झालंय, 25% झालंय, 30% झालंय, 90% झालंय आणि त्याच्यातून काय अडचणी असतील तर आमच्या लोकप्रतिनिधी त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे माझ्या मतदारसंघातला रिपोर्ट मला मिळाला पाहिजे. एकदा SRA कार्यालयात गेलो की ही एवढी डेव्हलपमेंटची कामं झाली आहेत, ही व्यवस्थित चालले, ही दिरंगाई होते आणि ही अजिबात टप्प आहेत. दुसरा कसा एक सवाल आहे की उद्धव ठाकरेजी जे बॅग चेक केले का तुमचं पण म्हणणं सीएमची पण बॅग चेक केली? प्रश्न असा आहे, सगळ्यांच्या बॅगा चेक केल्या. आचारसंहिता 29 तारखेपासून लागले. 29 तारखेनंतर माननीय पंतप्रधान साहेब सुद्धा महाराष्ट्रात अनेक वेळा येऊन गेले. माननीय अमित शहाजी गृहमंत्री अनेक वेळा घेऊन गेले. अनेक नेते दिल्लीतून इथे आले. देवेंद्रजी गेले, शिंदे गेले. मग त्यांच्या बॅगा न तपासता किंवा त्यांच्या न तपासला एकदम उद्धव साहेबांची बॅग तपासणं हे योग्य नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटल्या.
काय कायदा असे सगळ्यांना लागू करा. स्टेजवर राहुल गांधी पण ते जे भाषण करतात ते लोकांचं नाव नाही घेत असा पण आरोप काय लागले. प्रश्न असा आहे, मग काय प्रत्येकाची भाषण शैली आहे. बाळासाहेबांची वेगळी आहे, शरदचंद्र पवारांची वेगळी आहे, राहुल गांधींची वेगळी आहे. मला वाटतं ह्या विषयावरती बोलण्यापेक्षा विरोधकांनी किंवा भारतीय जनता पक्षाने 15 लाखावर बोलावं. त्यांनी जे पैशाचं जे त्यांनी केलं होतं की नोटाबंदी केली, त्याच्यातून देश पुढे जाईल, त्याच्यातून काय फायदा झाला ते सांगावं. मैं खाऊंगा नाही, खाणे दूंगा नाही, आज भ्रष्टाचार मोठा चाललाय त्याच्यावरती बोलावे. आतल्या गोष्टीवरती बोलून महाराष्ट्राचं जे सामाजिकरण आहे ते बिघडू नये अशी आपल्या माध्यमातून मला वाटतं. आगळा मुख्यमंत्री कोण? सांगितलं ना उद्धव साहेबांनी.